नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आणि मस्तच असायला हवं. तर छान मस्त माहेरचे दिवस माझे इथे चाललेले आहेत, कारण मी आलेली आहे सध्या माहेरी. आणि माहेरीसुद्धा मला सर्वप्रथम तेच काम असतं जे माझं अतिशय आवडतं काम आहे. आणि ते काम म्हणजे गार्डनिंगचं, म्हणजे बगीच्याचं काम मला खूप आवडते, बागकाम मला खूप आवडते. आणि मी भरपूर अशी माझ्या माहेरीसुद्धा झाडं खूप खूप लावलेली आहेत. आणि या झाडांना पाणी टाकणं, खत देणं मला खूप आवडतं. आणि एवढा कडक उन्हाळा चालू आहे ना, की सध्या इथे पण 40 की 42 असं टेम्परेचर आहे इथेसुद्धा. आणि गरम वाफा, ऊन, तर ह्या गोष्टी प्रचंड इथे आहे. उकळा खूप होत आहे. त्यामुळे अशा वातावरणामध्ये सुद्धा ही जी झाडं आहेत ना, ही एकदम ताठमानेने उभी आहेत. आणि खरंच गावाकडे ना वातावरण खूप छान असतं, ज्याने पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो. कारण आपल्याला शहरामध्ये एवढं हिरवळ बघायला मिळत नाही. आणि आमच्या इथे जागा मोठी असल्याकारणाने ना मी भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तर सुंदर दिसतंच, पण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असेल की एवढ्या मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा बरीच हिरवळ माझ्या माहेरी आहे. तर छानपैकी मस्त गप्पा कमी आणि आपल्या बगीच्याच्या कामाला आपण सुरुवात करूया. तर हा आहे मनी प्लॅन्ट. 2 कुंड्यांमध्ये हा मनी प्लॅन्ट मी लावलेला आहे. आणि या मनी प्लॅन्टला बरेच 3-4 वर्ष होऊन गेले असतील. आणि आता तो एवढा छान झाला ना, मस्त उंच असा वाढला तो मनी प्लॅन्ट. तर त्यामुळे त्याच्या ह्या ज्या फांद्या आहेत ना, ह्या पूर्ण खाली गेलेल्या होत्या. तर म्हटलं याला आपण कापण्यापेक्षा ना, याला छान आपण मस्त अशी ही ओसरी आहे, या ओसरीमध्ये ना याला असं पूर्ण असं व्यवस्थित याला सेट करूया इथे. तर मी काय केलं ना, सगळ्यात आधी या कुंड्यामध्ये ना एक छान अशी काठी लावली, की जेणेकरून ह्या मनी प्लॅन्टला एक मस्त असा आधार मिळावा. आणि त्यानंतर मनी प्लॅन्टच्या ज्या एक्स्ट्राच्या ब्रँचेस आहेत ना, तर त्या मी त्यासाठी त्याला कट न करता, माझ्याकडे कुंड्या आहेत काही रिकाम्या इथे, तर त्या कुंड्यांमध्ये माती आहे, कारण त्याच्यामध्ये पण मनी प्लॅन्टच होता, पण काही कारणास्तव ना तो पण जळून गेला. तर मी काय केलं ना, त्या कुंड्यांमधली माती सगळी मोकळी करून ठेवली. आणि त्याच्या आतमध्ये ना मी शेणखत पण टाकलेलं आहे बऱ्याच दिवसापूर्वी, तर ते शेणखत तसंच आहे. तर छानपैकी मस्त सगळी माती ही अशी वरती करून घेतली, एकदम भुसभुशीत अशी माती केली. आणि त्यामध्ये ह्या ज्या एक्स्ट्राच्या ज्या डांग आहेत ना मनी प्लॅन्टच्या, त्यानं अशा आतमध्ये त्या मातीच्या आतमध्ये खोचल्या, की जेणेकरून हा मनी प्लॅन्ट जगेल. आणि आपण कसं एकदम डांग तोडून लावली ना मातीमध्ये, तर ती सुकून जाते, पिवळी पडते आणि तो मनी प्लॅन्ट तिथेच मरतो आपला. पण मी ना ती छान फांदी ना त्या कुंडीमध्ये ना मस्त अशी लावून घेतली. आणि इथे दुसरी माझ्याकडे छोटीसुद्धा कुंडी आहे, तर त्यामधली पण माती मी मस्त अशी भुसभुशीत करून घेतली, खालीवर करून घेतली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून मस्त ही जी फांदी आहे ना, ही सुद्धा अशी लावून दिली. आणि ह्या कुंड्या मी 7-8 दिवस त्याच ठिकाणी ठेवणार आहे, जेणेकरून ह्या मनी प्लॅन्टची जी मुळं आहेत ना, ती एकदम मातीला घट्ट धरतील. म्हणजे आपला मनी प्लॅन्ट सुकणारसुद्धा नाही, वाळणारसुद्धा नाही. आणि आपल्या एका कुंडीपासनं 2 कुंड्या तयार, आपले 2 रोपं तयार. तर अशी छान या ठिकाणी ना मी मस्त ह्या 2 कुंड्यामध्ये इथे मनी प्लॅन्ट लावून घेतलेले आहेत. तर जसं मी हा मनी प्लॅन्ट असा वरती नेऊन बांधला ना, तर तो एवढा मोठा झाला ना, की आधी त्याला बघून असं वाटलंच नाही की हा एवढा लांब होणार. पण छान लांब झाला तो आणि दिसायला पण सुंदर दिसतोय. शेवटी मी तुम्हाला दाखवणारच आहे पूर्ण. पण या मनी प्लॅन्टची मी काळजी कशी घेते, तर याला ओसरीत ठेवल्यामुळे ना याच्यावरती सरळ जे सूर्याची किरणं आहे ना, सूर्यप्रकाश पडत नाही. उजेड पडतो पण सूर्यप्रकाश पडत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये तेवढी त्याला सूर्यकिरणांची झीज पोचत नाही. त्यामुळे तो
सावलीमध्ये ठेवल्यामुळे तो बऱ्याच वर्षापासून मस्त मोठा मोठा होत चाललेला आहे आणि उन्हामुळे तो जळतसुद्धा नाही आणि पावसाळ्यात जास्त पाण्यामुळे तो खराबसुद्धा होत नाही. नाहीतर अति पाणी दिलं ना की त्याची पानं जी आहेत ना ते पिवळी होतात आणि मनी प्लांट मग आपला तिथेच मरून जातो, म्हणजे तो जगत नाही. तर ओसरीमध्ये आणि छान मस्त अशा सावलीमध्ये हा मनी प्लांट ठेवलेला आहे आणि त्या मनी प्लांटला जे वर्मी कंपोस्ट आहे ते माझं देणं चालूच असतं. मी इथे आली की माझा बराचसा वेळ हा या बगीच्यामध्येच जातो माझा. तर छान ही जी जेवढी माती मला भुरभुरीत करता येते ना तेवढी मी मस्त माती भुसभुशीत भुरभुरीत करून घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला आधार देण्यासाठी एक काडी लावली. तर माझ्याकडे भरपूर अशा छोट्या छोट्या कुंड्या आहेत. त्या कुंडीमध्ये सुद्धा 10 वाजेची ही जी झाडं आहेत ही लावलेली आहे आणि हा मनी प्लॅन्ट लावलेला आहे. तर मनी प्लॅन्ट छान मोठा झाला आणि असं म्हणतात की हा मनी प्लॅन्ट ना आपण जर याला आधार दिला ना त्याची दिशा आपण वरती ठेवली ना, म्हणजे आकाशाकडे ठेवायची आपल्याला त्याची दिशा, तर तो वाढतोसुद्धा चांगला आणि आपल्या घरामध्ये बरकतसुद्धा चांगली येते. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मनी प्लॅन्ट हा घरासाठी अत्यंत शुभ असं मनी प्लॅन्टचं हे झाड आपण मांडतो. तर त्यामुळे बरीच अशी मनी प्लॅन्टची मी झाडं लावलेली आहेत आणि माझ्याकडे ना भरपूर जुना असा तबला होता आणि त्या तबल्यामधला हा एकच एवढाच भाग राहिला होता. 1-2 असतात तर चाटीचा नाही हा, मला माहिती नाही याला काय म्हणतात, पण हा होता आणि त्याचा वरचा भाग मी कापून त्याच्यामध्ये माती भरली आणि त्याच्यामध्ये ना मस्त असा मनी प्लांट लावला. तर तो सुद्धा इतका छान झाला ना आता मस्त असा अ, हिरवा गच्च झाला आणि त्याला फांद्या पण इतक्या छान फुटल्या ना आणि मस्त हिरवागार असा मनी प्लांट झालेला आहे. तर यालासुद्धा मी ओसरीमध्येच लावणार आहे. तर आधी एक छान मस्त अशी काडी घेतली, स्टिक घेतली, जेणेकरून त्याला आधार देण्यासाठी ही काडी मी छान अशी मस्त लावली आणि असा ट्विस्ट करून असा थोडा हा मनी प्लांट त्याला बांधून घेतला आणि वरून पण मी एक अशी दोरी बांधणार आहे की जेणेकरून ह्या फांद्या जेव्हा वाढतील ना तर तेव्हा हा मनी प्लांट सरळ मस्त वरती असं चढून चढून गेला पाहिजे. तर छान माझी मस्त मनी प्लांटची मी इथे मस्त मशागत केली आणि नवीन कुंड्यासुद्धा एका कुंडीपासून भरपूर अशा कुंड्या बनवल्या आणि त्यानंतर मनी प्लॅन्टची मशागत झाल्यानंतर हे तुळशी वृंदावन आहे आणि तुळशी वृंदावन जे आधीचं होतं, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, तर ते नवीन घरामध्ये घेऊन गेलो आहोत तिकडे आणि हे आमचं बऱ्याच वर्षापासून असं जुनं आहे. पण त्यामध्ये ना तुळस जास्त दिवस टिकत नाही. तर मी नेहमी काय करते ना, हे अशा कुंड्या असतात ना, याच्यामध्ये आधीच लावून घेते आणि मागच्या पावसाळ्याच्या वेळेस ही कुंडी या कुंडीमध्ये ही तुळस मी लावून घेतली होती. तर अशी छानपैकी मस्त ही तुळस झालेली आहे त्याच्यामध्ये आणि त्याची मस्त कटिंग केली. त्याच्या ज्या मंजुऱ्या आहेत त्या मंजुऱ्या मी काढून घेतल्या आणि या तुळसला छान गोल असा मी आकार दिला आणि मस्त ती जी माती आहे आजूबाजूची ती पण अशी सैल करून घेतली, मस्त उकरून घेतली आणि या कुंड्यांमध्ये ना मी ज्या आपल्या गाईच्या गवऱ्या असतात ना तर त्या टाकत असते कुस्करून. वर्मी कंपोस्ट म्हणून मी त्याचाच उपयोग करते आणि त्याने झाडं इतके छान होतात ना आणि तुम्ही या झाडांचा रंग बघू शकता की झाडं किती अजूनही एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये किती हिरवीगार आहेत. तर याला पण मी मस्त तसंच करणार आहे आणि आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यानं तर आपले झाडं सुंदर दिसायला पण सुंदर होतात आणि त्याची वाढ पण छान होते. तर असं आमच्या घरचं एक एक झाड एवढ्या छान पद्धतीने मस्त मोठं झालेलं आहे ना. तर हे सगळं झाल्यानंतर ना मला असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी आपण करायला बसलो ना की वेळ कसा जातो आपल्याला ते सुद्धा कळत नाही आणि आपल्या आवडीच्या गोष्टी आपण केल्यानं तर आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण पूर्ण दिवसभरातून तो जो वेळ काढतो तो आपल्या स्वतःसाठी असतो. कारण ह्या गोष्टी आपण करण्यामध्ये फार गुंग असतो. ह्या गोष्टी करताना आवडीच्या आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचे निगेटिव्ह विचार येत नाही. आपलं काम पण होतं आणि आपली मनस्थिती पण छान राहते. तर असं माझं हे आवडीचं बागकाम आहे आणि अशा प्रकारे मी मस्त यांची काळजी घेते.
भर उन्हाळ्यामध्ये काही झाडं जर सावलीत असली ना तर ते छान हिरवीगार होतात आणि वाढतात सुद्धा. आणि जर जास्त उन्हामध्ये ठेवली ना की ती पानं जळून जातात, कारण उन्हाची तीव्रताच तेवढी आहे सध्या. तर मस्त असं झाडांना छान ऑर्गॅनिक वर्मी कंपोस्ट म्हणा किंवा गाईच्या अ, गवऱ्या म्हणा, ह्या असं आपण टाकू शकतो. आणि कुंडीमधली जी माती आहे ना ती आपण नेहमीच थोडीशी उकरायला पाहिजे, की जेणेकरून त्या मुळांनासुद्धा मस्त ऑक्सिजन मिळेल आणि आपलं झाड छान हिरवं आणि टवटवीत सुंदर असं होईल. तर इथेच मी माझ्या मनी प्लॅनची काळजी अशी घेते आणि माझ्या सासरीसुद्धा जे मी लावलेलं आहे त्याचे पण, ते पण खूप मोठे झालेले आहेत माझ्या बाल्कनीमधले झाडं. तर त्यांची पण मी सुंदर अशी काळजी घेते, जेणेकरून घर सुंदर पण दिसतं आणि ही अशी झाडं असली ना की घरामध्ये खरंच एक छान सकारात्मकता येते आणि डोळ्यांनासुद्धा छान वाटतं. नाहीतर एवढ्या कडक उन्हामध्ये डोळ्याला हिरवळ जास्त दिसतच नाही, कारण सगळ्या झाडांची पानगळती झालेली असते. तर अशी छान मी माझी बगीचाची जी आहे ती काळजी घेते इथे. आणि असा वेळ केव्हा जातो ना या गोष्टीमध्ये कळतसुद्धा नाही मला. आणि आमचं हे जे अंगण आहे ते फार मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची झाडं लावू शकतो आम्ही. तर मी मस्त गुलाब पण लावलेला आहे त्याच्यामध्ये, तर तो मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर छानपैकी मस्त माहेरचे जे दिवस आहेत ते पण मी मस्त प्रकारे असे एन्जॉयसुद्धा करत आहे. आणि सोबत माझ्या आवडीची कामंसुद्धा चालू आहेत, की ज्याला मी भरपूर असा वेळ देते, कारण मला आवडतात ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि मनी प्लॅन्ट खरंच असं झाड आहे ना हे मनी प्लॅन्ट, की एकही जर आपण कुंडीमध्ये लावला ना तर सगळ्या घराची जी रंगत आहे ती बदलून टाकण्याची क्षमता या एका झाडामध्ये आहे. तर असे छान तुम्ही पण तुमच्या घरामध्ये मस्त मनी प्लॅन्ट लावा. आणि तुम्ही बघू शकता की सूर्यास्त इतका सुंदर होत होता ना इथे. आणि हा बगीचा आहे, झाडं सुकली पण फुलं अजूनही देतात आणि वातावरण इतकं छान वाटतं ना संध्याकाळचं. तर असं छान मस्त माहेरचे दिवस चाललेत माझे आणि अशी मी झाडांची सुद्धा काळजी घेत आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.